नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे तालुका जनोती म्हणजेच उमेद कार्यालय शिल्लोड या ठिकाणी. गेल्या काही दिवसापासून या कार्यालयात महिला बचत गटाच्या संदर्भात झालेल्या 1,70,00,000 रुपयाच्या FD संदर्भात प्रकरणाच्या बाबतीत सोशल मीडियावर व अनेक प्रसारमाध्यमातून बातम्या या प्रकाशित झालेल्या आहेत. या संदर्भात मुख्य कारण असं आहे की अंधारी आणि पालोद या दोन्ही गटामध्ये जवळपास 1,70,00,000 त्या बचत गटाची रक्कम HDFC बँक शिल्लोड या शाखेमध्ये जमा होती आणि ती रक्कम नियमबाह्य तालुका समन्वयक संदीप कापसे यांनी प्रशासनाची व अध्यक्ष व सचिवाची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता त्या बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याशी संगनमत करून त्याला मिळणारा लाभ हे लक्षात घेता त्यांनी ती 1 वर्षासाठी FD केली. या प्रकरणात खोलवर गेलो असता माहिती अशी मिळते की संदीप कापसे यांचं म्हणणं असं आहे की जी 1,70,00,000 रुपयाची FD करण्यात आली ती मी एकट्यानं केलेली नसून यामध्ये माझ्या कार्यालयातल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना याची मी पूर्वकल्पना दिलेली होती आणि या संदर्भातला एका कर्मचाऱ्याचा ऑडिओ ज्ञानपंख 24 न्यूजच्या हाती लागलेला आहे. मग अपहार झाला का, तर त्याचं उत्तर चौकशी समितीनं दिलं की अपहार झालेला नाही. यामध्ये फक्त अनियमितता आढळून आलेली आहे. परंतु अनियमित करत असताना संबंधित तालुका समन्वयक संदीप कापसे यांनी प्रशासनाची, महिला बचत गटाची, अध्यक्ष सचिवाची व कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्याची खरं दिशाभूल केली का, हा प्रश्न सुद्धा अनुत्तरीय आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्याशी संवाद साधला असता, भेट घेतली असता त्यांनी सुद्धा थातूर मातूर अशी उत्तरं दिलेली आहे की या संदर्भात संदीप कापसे यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिलेली नाही. जेव्हा आम्ही बँकेमध्ये चौकशी केली, राहुल शेळके नावाचा बँकेचा जो काही कर्मचारी आहे आणि संदीप कापसे या दोघांच्या संगनमतातून आज संपूर्ण प्रकार घडल्याचं, एकंदरीत कार्यालयात असलेले कर्मचारी एकूण 8-10 जे कर्मचारी आहे गटनिहाय त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून हे कळतं. परंतु वस्तुस्थिती मात्र समोर यायला तयार नाही. अनेक माध्यमातून, अनेक YouTube चॅनलच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित झालेल्या आहे. सदरील प्रकार आज स्थानिक पोलीस स्टेशन, शिल्लोड शहर पोलीस स्टेशनला गेला होता. परंतु पोलिसांनी सुद्धा सांगितलं की यामध्ये अपहार झालेला नाही, आम्ही तक्रार नोंदवत नाही. अनियमितता झालेली आहे. याच्यामध्ये बेकायदेशीर त्यांनी त्या ठिकाणी FD केलेली आहे. गुन्हा दाखल होणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु गुन्हा का दाखल झाला नाही, पाणी कुठं मुरतंय हे मात्र कळायला मार्ग नाही. काल कार्यालयातल्या संपूर्ण कर्मचाऱ्याची भेट घेतली का मी सकाळी तुमच्याकडं तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी मी येतो आहे. तुम्ही मला प्रत्येक जण तुमची बाईट मला द्यावी. परंतु जोपर्यंत ते समोर येत नाही तोपर्यंत या 1,70,00,000 रुपयाचा उलगडा मात्र होणार नाही. कारण संदीप कापसे प्लस 1,70,00,000 हाच विषय या ठिकाणी गाजत आहे. जेव्हा हे 8 लोक प्रसार माध्यमासमोर त्यांची भूमिका मांडतील की संदीप कापसे यांनी आम्हाला कल्पना दिली होती किंवा नव्हती दिली, तेव्हाच मात्र या 1,70,00,000 रुपयाच्या झालेल्या FD संदर्भात खुलासा होईल. माहिती असे मिळते वरिष्ठांकडून
की बा या प्रकरणामध्ये हे 8ही लोक दोषी आहेत, त्यांना कल्पना होती. आणि काही ऑडिओ त्यांचं संभाषण झालेलं आहे ते सुद्धा ज्ञानपंख 24 न्यूजच्या हाती लागलेलं आहे. आणि त्यामुळं कदाचित कदाचित या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यामध्ये पुन्हा अशी मागणी करण्यात आलेली आहे की कार्यालयातल्या संपूर्ण कर्मचाऱ्याची नार्क टेस्ट करण्यात यावी. नार्क टेस्ट केल्यानंतर सत्य काय आहे हे मात्र समोर येईल. आज त्यांचं मी बाईट घेण्यासाठी आलो असता ते कार्यालयामध्ये उपस्थित नाही, ठीक आहे, परंतु नक्कीच उद्याच्या बाईटमध्ये नक्कीच त्याचा उलगडा होईल. 1,70,00,000 रुपयाच्या एफडी संदर्भातलं प्रकरण हे साधं नसून अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाची नक्कीच दखल घेण्यात आलेली आहे. अनेक लिडिंगच्या वर्तमानपत्रामध्ये युट्यूब चॅनलच्या माध्यमामधून आमचे मित्र सद्दामभाई यांनी सुद्धा सुरुवातीपासूनच या प्रकरणाला एक कलाटणी दिलेली आहे. आणि जेणेकरून महिला बचत गटांच्या डोळ्यात ज्या पद्धतीनं तालुका समन्वयक यांनी धुळफी फेकलेली आहे ते कुठेतरी आज भविष्यामध्ये थांबेल का, थांबणार का, हे पाहणं सुद्धा आज महत्वाचं ठरेल. अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज.